नमस्कार. ज्यांच्या सूचनेमुळे मी इथं आलो ते डॉक्टर कुमार सप्तर्षी, अनवर राजन, सत्राचे अध्यक्ष बोराडे सर, इथं असलेले माझे अनेक मित्र, संदीप बर्वे जो मराठी शाळांच्या मान्यतेच्या आंदोलनापासून आमच्याबरोबर आहे, इथं आता नसलेले पण युक्रांद आणि गांधी भवनच्या परिसराचा भाग असलेले रवींद्र धनक माझे मित्र, आणि या गांधी दर्शन शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, भारतातला भाषेचा प्रश्न या विषयावर मी बोलणार आहे. मागच्या महिन्यात मला वाटतं डॉक्टरांनी मला आणि अनवर राजनांनी फोन केला की तू दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आमचं शिबिर असतं, तर तू आलास तर बरं होईल. तर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 1-2 जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळे लोक जात होतो. तर मी त्यांना म्हटलं की डॉक्टर ह्या वेळेला शक्य नाही आहे. तर मला म्हटले बरोबर आहे, तुला आता डिमांड आहे खूप. आणि मग ते मला म्हटले हो, पण त्यासाठी तू काम पण खूप केलं आहेस. तर मला असं वाटतं की ही दोन्ही वाक्य अन्वर्थक आहेत की मराठीचं काम करणाऱ्या माणसाला डिमांड आहे ही महाराष्ट्रात गेल्या 20-25 वर्षात अपवादाने घडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचं स्वतःचं कौतुक खाजगीमध्ये करून घेतो. आणि डॉक्टरांनी असं म्हणणं की त्याच्यासाठी तू काम पण खूप केलेलं आहेस, हे त्यांच्यासारख्या दीर्घकाळ संघटनात असलेल्या माणसाने दिलेली पावती आहे असं मी मानतो. माझ्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर माफ करा, थोडा मी माझा परिचय दुरुस्त करून देतो, कारण माझा कुठला परिचय मी पाठवला होता आणि तुमच्याकडे कुठला आला आहे मला माहीत नाही. म्हणजे मी मराठीचं काम करतो, पण मी मराठीचा शिक्षक नाही. मी राज्यशास्त्र विषयाचं शिक्षक आहे. माझं MA राज्यशास्त्रातलं आहे, PhD राज्यशास्त्रातलं आहे. किंबहुना यामुळे मराठीच्या अनेक प्राध्यापकांना मी हे काम का करतो असा प्रश्न पडतो. त्याच्यावरचं माझं उत्तर तुम्ही करत नाही म्हणून माझ्यासारख्यांना करावं लागतं हे आहे. मराठी अभ्यास केंद्र ही जी आमची संस्था आहे ती अजिबात कोणालाही मराठी शिकवत नाही. मराठी अभ्यास केंद्र ही संस्था न्यायालयांचं मराठी, प्रशासनातलं मराठी, तंत्रज्ञानातलं मराठी, सरकारच्या व्यवहारातलं मराठी, मुळामध्ये भाषा नियोजनाची जी काही यंत्रणा एखाद्या समाजामध्ये विकसित व्हावी लागते त्याच्यासाठी एक प्रकारचं फॅसिलिटेशन करणारी यंत्रणा म्हणून आम्ही गेली 20 वर्ष काम करतो. माझे सहकारी, शिक्षक, मित्र डॉक्टर प्रकाश परब इथे आहेत, माझ्या टीममधले इतरही अनेक लोक आहेत. आम्ही गेली अनेक वर्ष मराठी समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि मराठी समाजाची पूर्वगौरवात रमण्याची हौस जितकी दांडगी आहे तितकी आरशात न पाहण्याची हौस पण दांडगी आहे. त्यामुळे फडणवीसांना शेवटी हिंदी सक्ती करून का होईना मराठी लोक शहाणे होतील असं वाटलं. त्यामुळे त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी असं केलं नसतं तर मराठी लोकांना आपल्याला भाषेचं काहीतरी करायचं आहे एवढी माफक समज पण आली नसती. पण आज मी तुमच्याशी महाराष्ट्राबद्दल फक्त बोलणार नाही, कारण महाराष्ट्राबद्दल बोलताना आपण भारताबद्दल बोलणार आहोत आणि भारताबद्दल बोलताना महाराष्ट्राबद्दल बोलणार आहोत. तर मुळामध्ये आपल्याकडं भाषेचा काही प्रश्न अस्तित्वात आहे का? तर भारतामध्ये भाषेचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची दखल सर्वसाधारणपणे आपल्याकडे लोकांनी काय पद्धतीनं घेतली आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी काय पद्धतीनं प्रयत्न केले. तुम्ही ब्रिटिशांची राजवट भारतात आल्यानंतरचे जर प्रसंग पाहिलेत तर एल्फिन्स्टननं जे काही वेगवेगळी मतं लोकांच्याकडनं मागवली, शिक्षणाचं माध्यम काय असावं याच्याबद्दलची, आणि त्याच्या संबंधामध्ये मॅकॉलेची जी काही विधानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडं कटपेस्ट करून मांडली जातात. म्हणजे मॅकॉलेचं डिस्पॅच संपूर्णतः नीट वाचणारी 10 माणसंसुद्धा भारतामध्ये निघण्याची शक्यता कठीण आहे. पण मॅकॉले हा नालायक होता असं सांगणारी तुम्हाला 10 कोटी माणसं नक्की मिळू शकतील. कारण आपल्या समाजाचा IQ, आपल्या समाजाचा अटेन्शन स्पॅन हा एका इमेज इतका आहे. एका इमेजवर 4 वाक्य बसतात, तर तेवढ्यातच इतिहासकाराची गच्छंती झाली पाहिजे असं आपला समाज मानतो. त्यामुळे आपलं आकलन तिथेच सुरू होतं, तिथेच संपतं. ब्रिटिशांच्या आगमनाच्या अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे आता आपल्याकडं 2014ला ह्या देशाला जे नवीन स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यानंतर आपण असं मानतो की हजारो वर्ष आपल्याकडे शाळा होत्या, हजारो वर्ष शाळा होत्या, लोक शिकतच होते. पण ब्रिटिश आल्यानंतर हे सगळं बंद झालेलं आहे. तर उपलब्ध माझ्यासारख्या सामान्य मर्त्य मानवाचं जे काही वाचन आहे त्याच्यामध्ये हे दिसत नाही मला.
पण असं शक्यता आहे की तुमचा हजारो वर्षाच्या संस्कृतीचा प्रचंड अभ्यास असेल तर तुम्हाला हे सापडू शकेल. ज्यांना हे सापडेल त्यांनी ते घेऊन स्वतःचं नॅरेटिव्ह करायला हरकत नाही. पण आता असं दिसतं की भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्व काळामध्ये मोजक्या लोकांना शिकण्याची संधी उपलब्ध होती. त्याच्यातही लोक संस्कृतमधनं शिकत होते, पाठशाळा होत्या, मदरसे होते, त्यात मोजकी मंडळी शिकत होती. आणि हे जर खरं नसतं तर विद्येविना गती गेली, मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले असं फुल्यांना लिहावं लागलं नसतं. म्हणजे फुल्यांनी जे लिहिलं आहे ते त्यांच्या समोरचा अनुभव लक्षात घेऊन जर लिहिलं असेल तर जी काही विद्या आहे ती विद्या एकतर संस्कृतात होती, मोजक्या लोकांना अवेलेबल होती, आणि बाकीच्या लोकांना त्याच्यातनं डावलण्याचा प्रयत्न इन्स्टिट्यूशनल पद्धतीनं, संस्थात्मक पद्धतीनं झाला होता. ही मांडणी फुल्यांनी केलेली आहे. मॅकॉलेच्या ज्या मिनिट्सच्या बद्दल आपण सातत्यानं बोलतो, मॅकॉलेनं असं म्हटलेलं आहे की आपल्याला वर्णानं, रंगानं भारतीय असलेली पण वृत्तीनं ब्रिटिश असलेली अशा प्रकारची कारकुनांची फौज तयार करायची आहे. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणताही राज्यकर्ता वर्ग त्यांना ज्या वेळेला स्वतःची ब्युरोक्रेसी निर्माण करायची असते, नोकरशाही निर्माण करायची असते, तेव्हा ती नोकरशाही पूर्णतः त्यांच्या कलाची राहील, कामाच्या अंगाने, विचाराच्या अंगाने. आणि ती जरी दुसऱ्या धर्माची, वंशाची, भाषेची, जातीची, प्रांताची असली तरी जो राज्यकर्त्याचा कोर अजेंडा आहे त्या राज्यकर्त्याच्या कोर अजेंड्यापासून ती दूर जाणार नाही हे बघणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं कामच आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी हे केलं याच्याबद्दल त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ब्रिटिशांनी राज्यकर्ते म्हणून त्यांना त्यांच्या कामाची क्लॅरिटी होती असं आपण म्हटलं पाहिजे. ते इंग्रजी भाषक होते, त्यांना इंग्रजीतनं व्यवहार करणं गरजेचं वाटत होता आणि त्यांनी असं केलंय. त्यांनी मराठीतनं पुस्तकं लिहिणाऱ्यांना पुरस्कार दिलेत, त्यांनी इतर भाषांमधनं पुस्तकं लिहिणाऱ्यांना पुरस्कार दिलेत. म्हणजे उत्तर पेशवाईमध्ये ब्राह्मणांना इथं पुण्यामध्ये बसवून त्यांना रमणा वाटण्यापेक्षा पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना कोणत्याही भाषेतल्या पैसे देणं हे अधिक शहाणपणाचं आहे. हे ब्रिटिश आपल्याला वसाहतवादी वाटले तरीसुद्धा मान्य करण्यासारखं आहे. म्हणजे ही आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांचा प्रायमरी कन्सर्न हा त्यांच्या भाषेच्या आधारे राज्यव्यवस्था उभी करणं आहे. आणि हे फक्त ब्रिटिशांचं नाही, तुम्ही पोर्तुगीजांचं बघा, तुम्ही डचांचं बघा, स्पॅनिश लोकांचं बघा, फ्रेंचांचं बघा, जिथं जिथं ते गेलेले आहेत तिथं तिथं त्यांची भाषा राज्यव्यवहाराची वाहक आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्याची तुलना तुम्ही मराठ्यांशी करून बघा. म्हणजे आणि इथं मी मराठे हा शब्द जातीवाचक म्हणून वापरत नाही, हा मी भूगोलवाचक म्हणून, हा प्रांतवाचक म्हणून शब्द वापरतो आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून राजाराम महाराजांच्या काळापर्यंत राज्य उभं करणं, टिकवणं आणि राज्याचा थोडा खाली विस्तार करणं यामध्ये सगळा काळ गेला. त्यानंतरच्या काळात थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंद्यांच्यापर्यंत मराठ्यांनी दिल्लीचं तख्त राखण्याचा प्रयत्न केला. हे दिल्लीचं तख्त राखण्याच्या प्रक्रियेमध्ये शिवाजी महाराजांनी तयार केलेला राज्य व्यवहार कोश, ज्याचं आपल्याकडे कमालीचं कोड कौतुक होतं आणि लोक म्हणतात की महाराजांनी मराठीतनं राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला, जे तत्वतः बरोबर आहे. पण महाराजांचा राज्याभिषेक 74 साली झाला, त्यांचा मृत्यू 80 साली झाला, राज्य व्यवहार कोश 76 साली आलेला आहे. म्हणजे राज्य व्यवहार कोश बरा आहे की वाईट आहे हे ठरवण्यासाठी शिवाजी महाराजांना 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळालेला नाही. त्यानंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी काय केलं, राजाराम महाराजांनी काय केलं, त्यानंतर शाहू महाराजांनी ते मोगलांच्या छावणीतनं परत आल्यानंतर आपला भाषा व्यवहार कसा केला, या सगळ्याच्या बद्दल आपण फार का बोलत नाही. कारण कोणत्याही राज्यव्यवस्थेच्या भाषा व्यवहाराबद्दल बोलणं ही आपल्याला अकॅडमिक गोष्ट पण वाटत नाही आणि ॲक्टिव्हिजमचा भाग पण वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, अफजल खानाचा कोथळा काढला, अत्यंत महत्त्वाचं आहे. पण अफजल खानाचा कोथळा काढत असताना शिवाजी महाराजांचे वकील अफजल खानाच्या वकिलाशी काय बोलले असतील, शिवाजी महाराजांनी जे काही 5-10 मिनिटं अफजल खानाबरोबर घालवली असतील तेव्हाचं त्यांचं बोलणं कोणत्या भाषेमध्ये झालं असेल, या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना ते मराठी समाजाला नॉन ग्लॅमरस प्रश्न वाटतात. आणि हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला सर्वथैव कोणताही माणूस हा सर्वथैव
हिरोच लागतो, दैवत स्वरूपामध्ये लागतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामधल्या ज्या नॉन ग्लॅमरस गोष्टी आहेत, म्हणजे काढलेला राज्य व्यवहार कोश असेल, संभाजी महाराजांनी वाचलेले ग्रंथ असतील, या सगळ्याच्या बद्दल आपण गेल्या 5-25 वर्षामध्ये बोलायला, लिहायला, वाचायला लागलेलो आहोत. याचं कारण असं की ज्याला मेनस्ट्रीम पॉलिटिकल हिस्ट्री असं आपण म्हणतो, मध्यवर्ती राजकीय इतिहास, मध्यवर्ती स्ट्रॅटेजिक इतिहास, मध्यवर्ती युद्धनीतीचा इतिहास, याच्या पलीकडे राज्यकारभार नावाची काहीतरी व्यापक गोष्ट असते. हे जे रेनेसान्स आणि रेफॉर्मेशनमुळे युरोपात आणि सगळ्याच पश्चिम गोलार्धामध्ये जगामध्ये निर्माण झालं, तो सगळा ती बस आपल्या गावात आली नाही. ती बस आपल्या गावामध्ये न आल्यामुळे आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा. पण थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा, पण तो एवढी 20 वर्ष एवढी युद्ध लढला. या काळामध्ये त्याने काही पत्रव्यवहार केला असेल की नाही, आणि ह्या पत्रव्यवहाराची भाषा काय होती? आणि मराठे जर दिल्लीवर राज्य करत होते तर मराठ्यांच्या भाषेने दिल्लीवर राज्य का नाही केलं? याचं मूळ कशात आहे? दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा या आपल्या भावनेत आहे. म्हणजे शाहू महाराज आधीचे, म्हणजे मोठे सातारच्या गादीचे शाहू महाराज गादीवर परत आल्यानंतर ज्या प्रकारचं त्यांचं अपब्रिंगिंग मोगलांच्या छावणीमध्ये झालं होतं, त्यामुळे बाकी काही झालं तरी चालेल, पण मोगलांची राजवट मुळातनं उखडून टाकायची नाही, हे इनडॉक्ट्रिनेशन त्यांचं झालंय. आणि हा जो विसंवाद आहे, संभाजी महाराजांसारखा माणूस पोर्तुगीज मोडून काढायला बघतो, मोगल मोडून काढायला बघतो, आणि त्यांचा मुलगा मात्र स्वतः युद्धावर जातच नाही. हे जे आहे यातनं आपलं त्यानंतरचं भाषाकारण उभं राहिलंय. म्हणजे थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंद्यापर्यंत आपण दिल्लीचं तख्त राखलं, पानिपत आपण हरलो, पण अब्दाली पुन्हा फिरला नाही. या सगळ्या काळामध्ये मराठ्यांना आपली भाषा तिथे का नेता आली नाही? याचं कारण आपली भाषा आपल्या सोबत नेण्यामुळे भाषा तर वाढतेच, पण आपला समाज पण वाढतो. हे जे भान आहे, हे भान मराठ्यांमध्ये विकसित झालं नाही. त्यामुळे सगळा मोगल दरबारचा जो कारभार आहे, तो सगळा कारभार मराठ्यांनी तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा तो अरेबिक फारसीमध्येच होत राहिला, आणि आपली भाषा ही पुन्हा दख्खनचीच भाषा राहिली. हा शिवाजी महाराजांच्या पासून ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा काळ आहे. यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला दिसतं की ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचा प्रचार प्रसार केला, कॉलेज काढली, शाळा काढल्या, कारकून निर्माण केले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे सगळं चालू असताना तो ज्या काँग्रेसचं, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचं आपण कौतुक करतो आणि ते रास्तच आहे, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो कारभार पहिली काही वर्ष होता, म्हणजे अगदी टिळक राष्ट्रीय पातळीवर जाईपर्यंत आणि नंतर गांधींचं वर्चस्व प्रस्थापित होईपर्यंत काँग्रेसमधली अनेक भाषणं इंग्रजीमध्ये होत होती. म्हणजे इंग्रजांच्या राजवटीला केला जाणारा विरोध हा फक्त इंग्रजी भाषक मंडळींनाच कळत होता. म्हणजे तो नेमस्त होता हा एक प्रॉब्लेम आहे, पण तो जनसामान्यांच्या भाषेमधनं होणारा विरोध नव्हता हा दुसरा प्रॉब्लेम आहे. याचं कारण असं की शिकले सवरलेले वकील झालेले जे लोक आहेत, त्यांना इंग्रजी ही भाषा ब्रिटिशांशी डील करताना सोपी भाषा वाटत होती. म्हणजे एक आपण लक्षात घेऊया की एखाद्या व्यवस्थेविरुद्ध बंड करताना आपण त्या व्यवस्थेच्या वाहकांना न आवडणारी भाषा वापरतो आहोत आणि त्यांची पंचायत करतो आहोत, का व्यवस्था उलथून लावण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांची भाषा वापरून आपण त्या बाबतीतले त्यांचे पार्टनर पण होतो आहोत. हे एक भाषाकारण आपण स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीमध्ये समजून घेतलं पाहिजे. गांधी हा यातला सर्वात शहाणा माणूस आहे. म्हणजे गांधींनी काँग्रेसची रचना भाषावार स्वरूपामध्ये 1920 साली केली. काँग्रेस संघटनेची रचना त्या पद्धतीने केली, ज्याला आपण स्वातंत्र्यानंतरची भाषावार प्रांत रचना म्हणतो. त्याचं मूळ गांधींनी संघटनेमध्ये जे काही बदल करायचे योजले त्या सगळ्या बदलांमध्ये आहेत. या प्रकारची भाषावार प्रांत रचना त्यांनी केली. काही किरकोळ उदाहरणं तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती असतील. गांधी अनेक संस्थानिकांच्या मेळाव्यांमध्ये, सभांमध्ये जाऊन हिंदीतनं बोलले आणि संस्थानिक ही कशी लबाड आणि लाचार जमात आहे ह्याच्याबद्दल बोलले. गोखले जेव्हा आफ्रिकेत आले तेव्हा गोखल्यांना त्यांनी मराठीतनं बोलायला लावलं आणि मग त्यांच्या बोलण्याचा अनुवाद केला. म्हणजे गांधी हा भारतीय भाषांच्या बद्दल कमालीची संवेदना असणारा, कदाचित भारताच्या गेल्या 100-200 वर्षाच्या इतिहासातला पहिला अत्यंत मोठा ताकदीचा माणूस आहे.
आणि म्हणून त्यांना स्वतःचं वर्तमानपत्र जसं इंग्रजीमध्ये काढावंसं वाटलं तसं ते गुजरातीमध्ये पण काढावंसं वाटलं. म्हणजे हे आत्ताचे जे आपले दिल्लीतले गुजराती मालक आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे गुजरातीमध्ये काम केल्यानं काही बिघडत नाही, किमान ते अदानीला तरी कळू शकेल, बाकीच्यांना कळलं नाही तरी. हा जो सगळा भारतीय भाषांचा सगळा व्यापार आहे, प्रवास आहे, 1920 सालापासून 47 सालापर्यंत म्हणजे घटना समितीची स्थापना होईपर्यंत काँग्रेसवाले असं सांगत राहिले, स्वातंत्र्य पहिल्यांदा मिळवू, भाषांचा प्रश्न आपल्याला सोडवायचाच आहे. भाषांचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समिती ज्यावेळेला स्थापन झाली, म्हणजे घटना समिती या कामासाठी स्थापन झाली नाही, ती राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन झाली. त्या घटना समितीसमोर ज्यावेळेला चर्चा आली, तुम्ही त्याच्यामध्ये राष्ट्रभाषा देशाला असावी की नाही, राजभाषा कोणती असावी याच्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि त्यावेळेला ज्या आपल्यातल्या काही लोकांना माहिती असेल, मुन्शी अय्यंगार आणि अय्यंगार म्हणजे कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी आणि अय्यंगार या दोघांचा मिळून मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला मान्य झाला, ज्यानुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामाची राजभाषा आणि इंग्रजी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची सहराजभाषा झाली. ही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर 15 वर्ष चालेल आणि त्यानंतर या यंत्रणेचा फेरविचार होईल अशा प्रकारची चर्चा घटना समितीत झाली आहे. ती जर घटना समितीतली चर्चा तुम्ही एक 30-40 पानांची केवळ या मुद्द्यावरची पाहिलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या चर्चेमध्ये काँग्रेसमधले लोक, म्हणजे तेव्हाची जी काँग्रेस आहे ज्याला रजनी कोठारींनी नंतरच्या काळात अम्ब्रेला काँग्रेस असं म्हटलं, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम डाव्यांपासून एक्स्ट्रीम उजव्यांपर्यंतचे सगळे लोक त्या काँग्रेसमध्ये होते. तिथं काँग्रेसमधल्या काही लोकांनी 47 सालानंतरच्या चर्चेत असं म्हटलंय की आता उर्दूचा या देशाशी काय संबंध आहे, गेले ना मुसलमान पाकिस्तानात, आणि त्यांची भाषा त्यांच्याबरोबर पाठवून द्या, आता आपला काही संबंध नाही आहे, आता आपण फक्त हिंदी बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे ते सुद्धा बऱ्यापैकी ब्राह्मणी अशा प्रकारचं हिंदी बोललं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह तिथं धरलेला दिसतो. इतर अनेक प्रकारची विधानं आहेत, म्हणजे तिथे एक विधान बंगाली भाषेच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की या देशाची राजभाषा बंगाली झाली पाहिजे. का बंगाली झाली पाहिजे? कारण आमच्या भाषेमध्ये जास्त प्रगत स्वरूपाचा टाईपरायटर वापरण्यात आलेला आहे. आता हे जे आहे ना, हे आपल्याला असं ऐकताना हास्यास्पद वाटतं, पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की टाईपरायटर हे तेव्हाचं तंत्रज्ञान आहे, जसं PC हे नंतरचं तंत्रज्ञान आहे, टॅब हे नंतरचं तंत्रज्ञान आहे, मोबाईल हे अलीकडचं तंत्रज्ञान आहे. म्हणजे बंगाली भाषेच्या वतीनं बोलणाऱ्या माणसांना आपली भाषा तंत्रज्ञानामध्ये त्या काळच्या प्रगत आहे अशा प्रकारचा मुद्दा ॲसर्ट करणं महत्त्वाचं वाटत होतं. असं आपण स्वातंत्र्याच्या वेळेला हे भाषा तत्त्व स्वीकारलं, राजभाषा आणि सहराजभाषेचं. त्यामुळे मी या स्वातंत्र्योत्तर भारताच्या चर्चेची सुरुवात अशी करतो, जे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगणं नितांत गरजेचं आहे की या देशाला राष्ट्रभाषा नाही, या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. इथे आपल्याकडं पुण्यामध्ये जी महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती आहे, त्यांच्या त्या राष्ट्रभाषा शब्दावर काठ मारण्याची गरज आहे. हे मी उल्हास पवारांना त्यांच्या उपस्थितीतच सांगितलेलं आहे. या देशामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा गैरसमज सातत्यानं जपण्याचा मूर्खपणा करणारे लोक फक्त महाराष्ट्रात आहेत. ते दक्षिण भारतात नाही आहेत, ते पूर्व भारतात नाही आहेत, ते अगदी गुजरातमध्ये सुद्धा नाही आहेत. उत्तर भारतातल्या लोकांना तसं वाटतं कारण ते संख्येनं मुबलक आहेत. आणि उत्तर भारतातल्या हिंदी या भाषेनं उत्तर भारतातल्या ब्रज, बुंदेलखंडी, अवधी, मगही, भोजपुरी या भाषा गिळंकृत करून हिंदी ही सुस्त झालेली भाषा असल्यामुळे ती संख्येनं जास्त आहे म्हणून ती राष्ट्रभाषा पण आहे, अशा प्रकारचं मिथ पसरवण्यात उत्तर भारताचं, गायपट्ट्याचं आणि आत्ताच्या हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांचं हित आहे. त्यामुळे स्वतःच्या काळामध्ये जर भारतीय भाषांचं काही बरं करायचं असेल आणि त्यामध्ये मराठी लोक स्वतःला जरा एनलाइटन्ड समजत असतील तर पहिली गोष्ट हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ही गोष्ट अनलर्न करूनच तुम्हाला पुढं जाता येणं शक्य आहे. आता भारतातला भाषेचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समितीनं काय केलं तर घटना समितीनं दार कमिशनची नेमणूक केली आणि त्याच्या अगोदर फाळणी झाली होती. फाळणी झाल्यानंतर हिंसाचार झाला होता आणि फाळणीचा हिंसाचार झाल्यानंतर घटना समितीमध्ये नेहरूंपासून आंबेडकरांपर्यंत, सरदार पटेलांपर्यंत सगळे लोक असं म्हणले की हे लगेच करायला नको. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही सरकारला एखादी गोष्ट करायची नसेल तर ते काय करतात, कमिटी नेमतात.
म्हणजे जशी नरेंद्र जाधवांची कमिटी आहे तशी एक 3 महिन्याची 6 महिन्याची कमिटी ते नेमतात. तर ह्या दार कमिटीनं काय म्हटलं की भाषावार प्रांतरचना सध्या योग्य नाही, कारण जर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊ शकते तर भाषेच्या आधारावर देशाच्या अनेक फाळण्या होऊ शकतात, म्हणून हे नको. पण त्यांनी असं पुढे म्हटलं की पण समजा काही राज्यांनी खूपच आग्रह धरला, त्यांची बाजू तुम्हाला वस्तुनिष्ठदृष्ट्या वैज्ञानिक निकषांवर पुरी पडता आली तर त्यांचा विचार तत्वतः करायला हरकत नाही. पण कोणाचा विचार करू नये तर महाराष्ट्राचा विचार करू नये. महाराष्ट्राचा का विचार करू नये तर इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. हे त्या रिपोर्टमधलं वाक्य आहे. इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. म्हणजे पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे सदाशिव पेठी नाही, ती त्यातली सब मेंटॅलिटी आहे. हां, पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे कोण की ज्यांनी एकेकाळी दिल्लीवर राज्य केलेलं आहे. हे जे लोक आहेत यांना महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या उर्वरित भागावर राज्य करण्याची उर्मी आहे. आणि तसं जर झालं नाही तर हे आपला वेगळा प्रदेश मागण्याची शक्यता आहे, असं दार कमिशनने हिंट केलंय. त्याच्यावर त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली आहे. तुम्ही शंकरराव देवांचं आत्मचरित्र वाचलं, दैव देते आणि कर्म नेते, त्याच्यात उल्लेख आहे, SM च्या लेखनात उल्लेख आहे, अनेकांनी म्हटलंय. या कमिटीचा रिपोर्ट वादग्रस्त झाला आहे असं म्हटल्यावर घटना समितीनं दुसरी कमिटी नेमली, त्याला JVP कमिटी असं म्हणतात. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ते पट्टाभी सीतारामय्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. याही समितीनं असाच रिपोर्ट वेगळ्या गाळण्यात टाकून दिला की सध्या घाई करू नका, सध्या देशाच्या पुढचा प्रश्न एकात्मता आणि अखंडतेचा आहे. पण त्यात त्यांनी मारून ठेवलेली पाचर पहा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पण करायचंच झालं तर आंध्र प्रदेशची स्थापना करायला हरकत नाही. आता हे का झालंय? पट्टाभी सीतारामय्या तेलुगू आहेत, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलंय, बाकीचा देश 12च्या भावात गेला तरी चालेल, आपलं अंग सोडवून घेतलेलं बरं. म्हणजे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असण्याचा हा एक अनुषंगिक फायदा आहे. तर तो त्याने अनुषंगिक फायदा करून घेतला. आता पट्टाभी सीतारामय्यांच्या ह्या समितीनं दिलेली गोष्ट पण भारत सरकारनं मान्य केली नाही. तुमच्यापैकी अनेक लोकांना पोट्टी श्रीरामलू हे नाव माहिती आहे. 52 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि मग त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं उपोषण चालू असताना नेहरू पार्लमेंटमध्ये असं म्हणालेले आहेत की हे सगळं उपास तापास, आंदोलनं, सविनय कायदेभंग हे सगळं बंद झालं पाहिजे, कारण ही परकीय राजवटी विरुद्धची हत्यारं आहेत. बरोबर. आता हे कोण म्हणतंय? नेहरूंचा चेला क्रमांक 1 ते हे असं म्हणतायत. आणि त्यांची अख्खी कारकीर्द 25 वर्षाची हे करण्यामध्ये गेलेली आहे. पण त्यांनी फरक काय केलाय? स्वकीयांची राजवट आणि परकीयांची राजवट. आता स्वकीयांची राजवट सुद्धा तिच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला परकीयांची वाटू शकते, हा चॉईस असतोच ना. पोट्टी श्रीरामुलूंना तसं वाटलं असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नेहरूंनी त्यांच्याशी नेगोशिएट केलं नाही, त्यांचा मृत्यू झाला. आता पोट्टी श्रीरामलू आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या भूमिकेत फरक काय आहे? पोट्टी श्रीरामलूंचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे आणि मद्रास ही त्याची राजधानी असली पाहिजे. सीतारामय्यांचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे पण मद्रास आपलं नाही, मद्रास तमिळ लोकांचं आहे. आणि नेहरूंनी पोट्टी श्रीरामलूंचं न ऐकण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण मद्रासचं काय करायचं हा आहे. पण आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही तपासून पहा, कुठेही पोट्टी श्रीरामलूंची तेलुगू प्रदेशाबद्दलची भूमिका काय होती हे एका वाक्यामध्ये सुद्धा लिहून दिलेलं आपल्याला आठवत नाही. आता यांनी उपोषण केलं, त्यांचा मृत्यू झाला, तेलुगू भाषक लोक रस्त्यावर आले आणि मग आंध्र प्रदेश स्थापन झाला. त्यातनं भारतभरामध्ये लोकांना मेसेज काय गेला की तुम्हाला जर तुमचं भाषावर राज्य हवं असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि त्यानंतर 53 सालापासून 55 सालापर्यंत भारत सरकारने हे सगळं निस्तरण्यासाठी फाजल अली कमिशनची स्थापना केली. फाजल अली कमिशनमध्ये हृदयनाथ कुंजरू, KN पणीकर आणि फाजल अली होते. त्याला राज्य पुनर्रचना आयोग असं म्हणतात. या आयोगाने 1.5-2 वर्ष लोकांना भेटून आपलं म्हणणं लोकांकडनं तयार केलं आणि हे म्हणणं तयार केल्याच्या नंतर 55 साली त्यांनी आपला अहवाल दिला. त्याच्यामध्ये 14 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांची मागणी त्यांनी मान्य केली. आता यामध्ये काय नव्हतं? यामध्ये पंजाबी सुबा नव्हता, त्याचं त्रिभाजन नव्हतं आणि महाराष्ट्र आणि गुजरातचं काय करायचं याच्याबद्दलची स्पष्टता नसल्यामुळे. आता ह्याच्याबद्दलची स्पष्टता का नव्हती तर सरदार पटेल, महात्मा गांधी
आणि जवाहरलाल नेहरू या तिघांचंही म्हणणं असं होतं की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग असता कामा नये. सरदार पटेलांना वाटणं स्वाभाविक आहे ते गुजराती आहेत, गांधींनाही वाटणं स्वाभाविक आहे ते राष्ट्रपिता असले तरी गुजराती आहेत, त्यांनाही असं वाटणं स्वाभाविक आहे की हा गुजरातचा भाग असायला हरकत नाही. नेहरूंचा काय प्रॉब्लेम आहे? नेहरूंचं कॉस्मोपॉलिटॅनिझमवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मुंबईचा जो बहुविध बहुरंगी चेहरा आहे तो एकभाषिक राज्यामध्ये हे शहर गेला तर उद्ध्वस्त होईल असं नेहरूंना वाटलं. ते त्यांना आधी हैदराबादबद्दल पण वाटलेलं आहे. म्हणजे हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर पण नेहरूंनी काय म्हटलंय, ह्याचे 3 भाग करू नका, हैदराबाद आहे तसंच ठेवा. पण स्वामी रामानंद तीर्थांपासून तिकडे PV नरसिंह रावांपर्यंत कोणीही नेहरूंचं हे म्हणणं ऐकलं नाही आणि हे स्पष्ट सांगितलं लोकांना की 3 भाषांचे लोक या प्रदेशात राहतात. तेलुगू लोक आंध्रमध्ये जातील, कन्नड लोक कर्नाटकात जातील, मराठी लोक मराठवाड्यातनं महाराष्ट्रामध्ये येतील. म्हणजे महाराष्ट्रासारखा राज्याचा प्रश्न चिघळणं किंवा 4 वर्ष लोकांना लढावं लागणं आणि पंजाबमध्ये पण हे करावं लागणं. पंजाबमध्ये काय झालंय तर पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. पंजाबने फाळणीमध्ये सर्वाधिक सोसलेलं आहे. त्यामुळे या देशाच्या बद्दलच्या प्रेमाबद्दल जर मराठी लोकांवर तुमचा 10% विश्वास असेल तर पंजाबी लोकांवर 100% असला पाहिजे, कारण त्यांनी फाळणी भोगली आहे. आपल्या लोकांनी फाळणी भोगलेली नाही. पण स्वातंत्र्याच्या नंतर जे कोणी केंद्रातल्या सत्तेतल्या लोकांचे हितचिंतक होते त्यांना असं वाटलं की हा जो शीख माणूस आहे, इकडे पण शीख आहेत, तिकडे पण पंजाब आहे, तिकडे पण शीख आहे, तर कदाचित त्यांना आपला धर्म, आपली भाषा पंजाबी, आपली लिपी गुरुमुखी ही या 2 देशांच्या पेक्षा जास्त महत्त्वाची वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तेव्हापासून पंजाबकडे संशयानं पाहिलं गेलं आणि तो प्रश्न मार्गी लागला नाही. आता हे किती चिघळलेलं आहे तर तेव्हापासूनचं जे चिघळणं आहे ते थेट बेअंत सिंगची हत्या 90च्या दशकात होईपर्यंतचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची हत्या आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आहे, त्याच्यामध्ये लोंगोवालची हत्या आहे. म्हणजे 40-45 वर्ष भाषेचा प्रश्न, धर्माचा प्रश्न ह्यांचे पाय एकमेकांच्या पायात घातल्यामुळे एक राज्य आपण पूर्णतः सडवून टाकलं. म्हणजे नीट भाषिक धोरण नसेल तर काय होतं, देशाच्या आतल्या राज्याचं काहीतरी वेगळं होतं, वरच्या राज्याचं आणखी काहीतरी वेगळं होऊ शकतं. त्याचा पंजाब हा एक पुरावा आहे. ज्या वेळेला राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल आला त्यावेळेला ही 14 राज्य स्थापन झाली. आता ही 14 राज्य ज्या वेळेला स्थापन झाली तेव्हा आपण लोक महाराष्ट्रातले तेव्हाच्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये होतो. आणि हा जो बॉम्बे प्रॉव्हिन्स आहे त्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये बेळगाव कारवार पण होतं, तिकडचं बिदर भालकी पण होतं. कन्नड मंडळी हुशार होती, त्यांनी लगेच हा प्रदेश आमच्याकडे आम्ही घेऊन टाकतो असं म्हटलं. गोविंद वल्लभ पंतांनी सुद्धा तो त्यांना इमिजिएटली दिला. आणि गोविंद वल्लभ पंतांचं पार्लमेंटमधलं वाक्य आहे की थोड्या फार गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या आहेत. आता कसं आहे, तुम्ही दिल्लीत बसलात की तुम्हाला सगळंच मायक्रोस्कोपिकली दिसतं, तुम्हाला असं वाटतं जे छोटं आहे ते पण फारच छोटं आहे. त्यामुळे गोविंद वल्लभ पंत जे मूळचे महाराष्ट्रातनं तिकडे गेलेले गृहस्थ आहेत, पण ते असं म्हणले की काही गोष्टी इकडं तिकडं झालेल्या आहेत पण आपण ते निस्तरू. निजलिंगप्पा जे कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते ते असं म्हणले की मला माहीत आहे की मराठी लोकांचा प्रदेश आमच्या राज्यात आला आहे, पण महाराष्ट्र निर्माण झाला की आम्ही त्यांना देऊन टाकू. तो त्यांना देऊन टाकायचं ते गेले 65 वर्ष विसरलेले आहेत. म्हणजे भाषेचा प्रश्न नीट सुटला नाही तर माणसांची आयुष्य कशी पणाला लागतात, माणसांचा उत्कर्ष कसा थांबतो. आणि आपल्याकडे म्हणजे मुंबईमध्ये जे सोबो कल्चरवाले मेणबत्तीवाले लोक आहेत त्यांना तर असं वाटतं की आपली लिंग्वा फ्रँका इंग्लिशच आहे. त्यामुळे मराठीसाठी, ह्या घाटी लोकांच्या भाषेसाठी आणि इतर स्लँग बोलणाऱ्या लोकांच्यासाठी फार कशाला आपण वाईट वाटून घ्यायला पाहिजे. तर ते वाईट यासाठी वाटून घ्यायला पाहिजे की भारतातला भाषेचा प्रश्न हा केवळ अस्मितेचा नाही, या भारतीय समाजातल्या विविध घटकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासाचा इंडिकेटर आहे. तो तुमची भाषा तुम्हाला किती नीट वापरायला मिळते, तुमची भाषा किती व्यवहार क्षेत्रांमध्ये तुमच्याकडनं वापरली जाते, याच्यावर तुमचं समाज म्हणून होणारं सिंचन अवलंबून आहे, समाज म्हणून होणारा विकास अवलंबून आहे. तर हे आपल्याकडं नाही घडलेलं. भारतामध्ये ज्या वेळेला संस्थानं होती आणि संस्थानांचं विलिनीकरण झालं ते सगळं मी तुम्हाला सांगत नाही. संस्थानांचं विलिनीकरण जेव्हा होत होतं त्यावेळेला आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स नावाची भारत सरकारचं एक मंत्रालय होतं. त्याच्या अंतर्गत भाषा हा विषय होता.
ऑफिशियल लँग्वेज हा विषय होता. कारण त्यावेळेला भाषा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. भाषेमुळे दंगली होतात, भाषेमुळे लोक चिडतात, बिथरतात. 50 साली जी गोष्ट होती तीच आज 2025मध्ये पण आहे. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची होम मिनिस्ट्री, जिचं आधीचं नाव डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं, त्यांची वेबसाईट तुम्ही काढून बघा. त्या वेबसाईटवर अजूनही हिंदीचा विभाग, डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज हे होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं. म्हणजे टेक्निकली असं काहीच कारण नाही आहे. टेक्निकली स्वातंत्र्याच्या नंतर भारतातल्या सर्व भाषांच्यासाठीचं मिनिस्ट्री ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाचं स्वतंत्र खातं तयारच व्हायला पाहिजे होतं. पण काँग्रेसला ते कळलं नाही, कारण काँग्रेसमधली जी वरची मुखंड मंडळी आहेत ती लँग्वेज न्यूट्रल आहेत. ती लँग्वेज न्यूट्रल काय आहेत? ती लँग्वेज न्यूट्रल आहेत म्हणजे राजकीय व्यवहारात हिंदी धार्जिणी आहेत आणि इतर व्यवहारात इंग्रजी धार्जिणी आहेत. आणि त्यांना असं वाटतं की प्रादेशिक भाषांचं काम करण्याची जबाबदारी आपण छोट्या छोट्या पक्षांकडे आउटसोर्स केलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी मराठीचं काम करण्याची जबाबदारी सेनेकडे सोपवली होती. मग सेनेने जर उडप्यांना मारहाण केली तर काँग्रेस सरकारचे पोलीस त्याच्याकडे कन्व्हिनियंटली दुर्लक्ष करायचे. म्हणजे काँग्रेस सरकारचं हिंदी व्यतिरिक्तच्या भारतीय भाषांकडे बघण्याचं जे धोरण आहे ते सोयीस्कर दुर्लक्षाचं होतं. या मंडळींचं जे धोरण आहे ते हिंदी हिंदुस्तानचं कथन या देशामध्ये पसरवणं हा त्यांच्या संघ विचाराच्या आयडिओलॉजीचा भाग असल्यामुळे त्यांना हिंदीचा प्रचार आणि प्रसार हा त्यांचा श्वास आहे. त्यामुळे काँग्रेससारखे ते शांत बसणारे लोक नाहीत, हे गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता राज्य ज्या वेळेला स्थापन झाली, राज्य स्थापन झाली, त्यांची प्रशासनं निर्माण झाली, या बाबतीमधलं बाबासाहेब आंबेडकरांची 2 निरीक्षणं मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला मुंबई शहर कोणाला द्यायचं ह्याच्याबद्दलची चर्चा झाली त्यावेळेला एरवी काही बाबासाहेब भाषावार प्रांतरचनेच्या बाजूचे नव्हते. म्हणजे बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर त्या राज्यांमधल्या ज्या प्रबळ जाती आहेत त्या प्रबळ जाती विशेषतः महाराष्ट्रासारख्या ठिकाणी महार आणि इतर सगळ्या दलित जातींचं अधिक शोषण करतील, कारण ह्या लँडेड कास्ट आहेत, जमिनी ताब्यात असणाऱ्या जाती आहेत. आणि गेल्या 60 वर्षातला महाराष्ट्रातल्या पुरोगामी राज्याचा इतिहास आपण पाहिला तर बाबासाहेब म्हणत होते ते खरं होतं, हे आपल्या लक्षात येईल. पण बाबासाहेबांची दुसरी एक नोट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुंबई ही ऑर्गॅनिकली महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. मुंबईचं पाणी महाराष्ट्रातनं येतं, मुंबईचं अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं, मुंबईला मिळणारी वीज महाराष्ट्रातनं येते. त्यामुळे मुंबईचं सेंद्रिय नातं आहे महाराष्ट्राशी, जसं कलकत्त्याचं बंगालशी आहे, मद्रासचं तमिळनाडूशी आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला मुंबई महाराष्ट्राला द्यायची नसेल तर ही 2 बाकीची शहरंसुद्धा तुम्ही त्या राज्याला देता कामा नयेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या सारख्या माणसाने हे फार द्रष्टेपणाने मुंबईचं आणि महाराष्ट्राचं ऑर्गॅनिक नातं सांगितलं होतं. आता ते सांगितलं होतं हे लोकांना ठामपणाने कधी कळायला लागलंय? जेव्हा मराठ्यांचं आंदोलन 2 आठवड्यापूर्वी मुंबईत गेलं आणि तिथं रस्त्यावरनं फिरणाऱ्या मराठ्यांना हे सगळे अनकल्चर्ड, सिव्हिक सेन्स नसलेले लोक आहेत, वेस्ट साईडमध्ये जाऊन कपडे चोरतायत, हे ताजमहाल हॉटेलच्या बाहेर जाऊन गदारोळ करतायत, रस्त्याच्या कडेला थांबून आंघोळ करतायत, असं म्हणून मराठ्यांना ज्या वेळेला टार्गेट केलं गेलं त्यावेळेला मराठ्यांना हे लक्षात आलंय. 2 इथे कुणी जर खूपच सेन्सिटिव्ह मराठी असतील तर मला थोडं माफ करा, तुमच्या भावना काही क्षण दुखावल्या जाणार आहेत. जर मराठ्यांना हे लक्षात आलं की ज्या पद्धतीनं ते गावात इतर जातींच्या लोकांना वागवत होते तसं मुंबईतला अमराठी भांडवलदार त्यांना मुंबईत वागवतो आहे. त्यामुळे मुंबईतल्या अमराठी भांडवलदाराकडनं जर तुम्हाला नीट वागवायची अपेक्षा असेल तर तुम्ही गावातल्या बहुजनांशी आतापर्यंत वागलात त्याच्यापेक्षा जरा बरं वागलं पाहिजे. कारण तुम्ही जर बरं वागलात तरच तुमची कॉम्प्रेहेन्सिव्ह मराठी ओळख निर्माण होणं शक्य आहे. हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन होऊन त्याची वाफ ओसरल्यानंतर हे मला बोलता येतं आहे. याचं कारण असं याचं कारण काय आहे की आडनावाने मी आधीच बदनाम आहे. आमच्या आडनावाच्या काही लोकांनी माती खाल्ल्याचे परिणाम इतर लोकांना सोसावे लागतात. आणि दुसरं असं आहे की असं काहीही रॅशनल वाटणारं लिहिलं की त्याच्या खाली लोक पत्ता पाठव तुझा, कुठं राहतोस, आणि मग तुझी आई बहीण, या पद्धतीनं लोक, म्हणजे माझा केला नाही उद्धार, कारण मी
काय पद्धतीनं रिस्पॉन्ड करू शकतो लोकांना माहिती आहे, पण जरा दुबळं टार्गेट सापडलं की लोक हे करतात. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे देशामधले जे प्रबळ जातींचे लोक आहेत, पटेल आहेत, वक्कलिग लिंगायत आहेत, कामा रेड्डी आहेत, या सगळ्यांकडे राज्य चालवण्याची जबाबदारी होती अशी नाही. त्या राज्याच्या भाषा नियोजनाची पण जबाबदारी होती त्यांचे राज्य मिळाल्यावर. चव्हाण साहेबांचं आपण कौतुक का करतो की चव्हाण साहेबांनी भाषा संचालनालय स्थापन केलं, विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केलं, साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केलं. हे काँग्रेसवाल्यांना माहीतच नाही आहे. म्हणजे काँग्रेसवाल्यांना आपण फक्त आदर्शचा टॉवर बांधला एवढंच माहिती आहे. म्हणजे त्यांना हे माहीत नाही की हे त्यांच्याच माणसांनी केलं आहे. म्हणजे राज्य मराठी विकास संस्था सुद्धा शरद पवार आणि सुधाकर नाईकांनी स्थापन केली आहे. म्हणजे काँग्रेसेतर पक्षांनी या राज्यामधली, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कोणतीही भाषा विकास विषयक यंत्रणा तयार केलेली नाही. त्यांनी तयार केलेली नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही, आणि काँग्रेसवाल्यांनी आपण केलंय ते महत्त्वाचं आहे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे 60 सालापासून 2010 पर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण भाषाविषयक यंत्रणा आणल्या, पण भाषा विभाग नाही आणला. कर्नाटकसारख्या राज्यामध्ये त्यांनी कन्नड डेव्हलपमेंट अथॉरिटी आणली, तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये त्यांनी तमिळ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आणली, पंजाबसारख्या राज्यामध्ये त्यांनी पटियाळामध्ये पंजाबी युनिव्हर्सिटी आणली. आता ती जी पंजाबी युनिव्हर्सिटी आहे तशा प्रकारची युनिव्हर्सिटी आपल्याकडे रिद्धपूरला आपल्या लोकांनी आता बनवायचं घातलं आहे. अविनाश आवलगावकरांचं पुनर्वसन त्या निमित्ताने झालेलं आहे. तर हे अविनाश आवलगावकर किंवा हे आता पुण्यातल्या सगळ्या बड्या मंडळींची किती जणांची एकदम नावं घेऊन मूर्तिभंजन करावं हे मला माहीत नाही, पण तरी सुचतील तशी घेतो. अविनाश आवलगावकरांना मराठी भाषा विद्यापीठाचं कुलगुरू केलं आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये 3ऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रात जे आंदोलन झालं त्याच्याबद्दल अविनाश आवलगावकरांनी तोंड उघडल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? मग जर महाराष्ट्रातला मराठी भाषा विद्यापीठाचा कुलगुरू मराठी भाषेच्या गळ्याला नख लागत असताना तोंड उघडत नसेल, तर मग त्यांनी सुद्धा उत्तरापंथी गमन करायला काय हरकत आहे? ज्यांना महानुभाव पंथातलं थोडं कळतं त्यांना ते कळेल, बाकीच्यांनी ते रिद्धपुरात जाऊन वाचावं. प्रश्न असा आहे की आपला जो अभिजन वर्ग आहे, महाराष्ट्रातला असेल, कर्नाटकातला असेल, इतर ठिकाणचा असेल, या देशामध्ये गेल्या 5-50 वर्षांच्या मध्ये भाषेच्या बद्दल काय झाले? ज्यावेळेला आपली भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेला खूप लोक असं म्हणले की भाषावार प्रांतरचना झाली तर या देशाचं बाल्कनायझेशन होईल, देश फुटेल. जर देश फुटायचा असता तर गेल्या 50 वर्षातच फुटला असता. ज्यांनी भाषावार प्रांतरचना केली नाही, ज्यांनी नीट स्वरूपाचं भाषा धोरण स्वीकारलं नाही, त्या पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. म्हणजे तुम्ही, आणि हा एवढा काव्यात्म न्याय आहे की जिनांसारखा माणूस ज्याने धर्माचं शक्य तितका वल्गर वापर करून पाकिस्तानची स्थापना केली, त्याच्या पहिल्याच भाषणात त्यांनी असं म्हटलंय की हा देश सगळ्यांचा आहे, हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, सगळ्यांचा आहे, आपण सगळे सारखे आहोत. म्हणजे हे एका पातळीवर हिटलरने ज्यूंना सांगण्यासारखं आहे की हा देश तुमचा पण आहे. त्यामुळे तुम्ही हे चेक करा, ज्यांना कुणाला जिनांचा इतिहास तपासायचा पहा. पाकिस्तान सरकारने जिनांचं हे भाषण तेव्हा प्रसिद्ध होऊ दिलं नाही. त्यानंतर जिना ढाक्याला गेले आणि ढाका विद्यापीठामध्ये ते असं म्हणले की या देशाची एकच भाषा असेल आणि ती उर्दू आहे. तिथून आंदोलन सुरू झालं बंगाली भाषक मुसलमानांचं, आणि 71 साली पाकिस्तानची फाळणी झाली. हे पाकिस्तानने पाहिलं. श्रीलंकेने काय पाहिलं? तमिळ आणि सिंहला यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे त्या देशामध्ये LTTE सारखी संघटना निर्माण झाली आणि अक्षरशः प्रचंड ताकदीनं त्यांच्या सरकारनं प्रभाकरनची ती संघटना मोडून काढली. हे सगळे संघर्ष भाषेतनं उभे राहिले. आपल्या शेजारच्या 2 छोट्या देशांना 2 भाषा मॅनेज करता आल्या नाहीत. भारताला बऱ्या प्रमाणामध्ये 25 भाषा मॅनेज करता आल्या. याचं कारण काय आहे? की याचं कारण असं आहे की आपण भारतातल्या भाषांचा विकेंद्रित स्वायत्त अवकाश तत्वतः मान्य केला. जर हा विकेंद्रित स्वायत्त अवकाश आपण तत्वतः मान्य केला नसता तर 1989 साली
कम्युनिझम रशियातलं संपल्यानंतर, ग्लासनोस्ट पेरेस्ट्रोइकाच्या नंतर जसे पत्त्याच्या बंगल्यासारखे सगळे USSR मधले देश बाहेर पडले आणि छोटे छोटे जे देश बाहेर पडले ते भाषेच्या आधारे बाहेर पडले, किंवा युरोप अख्खा भाषेच्या आधारावर उभा आहे, भारताला आपल्या सगळ्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक अशा प्रकारची ताकद सोबत ठेवून सुद्धा एकत्र कसं राहता आलं, याचं कारण आपण भारतातला स्थानिक पातळीवरचा, राज्य पातळीवरचा, देश पातळीवरचा भाषांमधल्या समन्वय, संवाद आणि संघर्षाचा जो अवकाश आहे तो टप्प्याटप्प्याने आपण निश्चित करत गेलो. आणि हे निश्चित करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की दरवेळेला सरकारने बरोबर केलंय असं नाही, सरकारने चुका केल्या. उदाहरणार्थ 65 साली लालबहादूर शास्त्रींनी असं जाहीर केलं की यानंतर हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा होईल. ती राष्ट्रभाषा होईल असं जाहीर केल्यावर तमिळनाडूमध्ये मोठ्या भाषिक दंगली झाल्या, पोलिसांनी लोकांना गोळ्या घालून मारलं. आणि 2015 साली त्या दंगलीचा किंवा त्या सगळ्या हत्याकांडाचा सुवर्ण महोत्सव तमिळनाडूमध्ये त्यांनी साजरा केला. आणि तेव्हा त्यांनी पुन्हा असं सांगितलं की आम्ही हिंदीचं वर्चस्व सहन करणार नाही. आता हे हिंदीचं वर्चस्व हा आपल्या भाषिक प्रश्नांचा एक भाग आहे. लोकांना हिंदीचं वर्चस्व का वाटतं? उदाहरणार्थ तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये ते भाषेचं वर्चस्व नाही आहे, ते संस्कृतीचं वर्चस्व आहे, ते द्रविड संस्कृतीवरचं, आर्य संस्कृतीचं वर्चस्व आहे. आणि म्हणून दक्षिणेतल्या राज्यांना ते नको आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचं काय आहे? आपण सँडविच्ड आहोत. आपल्याला वाटतं की आपण उत्तरेचे मित्र आहोत, म्हणून आपण कुणी बोलावलं नाही बोलावलं तरी हिमालयाच्या मदतीला धावून जातो. पण हिमालयाला काही तशी फार काळजी असते असं नाही आहे. दक्षिणेतल्या लोकांना काय वाटते? ह्यांची लिपी वेगळी आहे, हे आपल्यासारखे नाही आहेत. त्यामुळे आपण थोडे अस्थिर मनस्थितीचे समाज आहोत. आपण कधी दक्षिणेशी जोडतो, कधी उत्तरेशी जोडतो. आणि या सगळ्या घोळामध्ये हिंदी भाषेचं काय करायचं हा आपल्या समोरचा पेच आहे, दक्षिणेतल्या राज्यांचा नाही आहे. त्यांच्या समोरचा पेच का नाही आहे? त्यांच्या लिप्या वेगळ्या आहेत. आपल्या समोरचा पेच काय आहे? आपली आणि हिंदीची लिपी सारखी आहे. त्यामुळे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा जा, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या नावामध्ये महाराष्ट्र हा एकच मराठी धार्जिणा शब्द आहे, बाकी काही मराठी नाही आहे. तुमच्या शहरातली जरी बँक असली तरी एकूण बँकिंग व्यवहाराला ती कलंक आहे असं मला वाटतं, ज्या प्रकारची सेवा किंवा असेवा ते लोकांना देतात. तर या बँकांमध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे ते लिहितात आजचा हिंदी शब्द काय आहे, आज का हिंदी शब्द. आता आज का हिंदी शब्द लिहिण्याची जबाबदारी बँक ऑफ महाराष्ट्राची आहे का? तर नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिकवायचं असेल तर बँकेच्या कर्मचाऱ्याला मराठी शिकवण्याची गरज आहे. पण ते न शिकवता त्या कर्मचाऱ्याला, मग तो बंगाली असेल, मल्याळी असेल, उत्तर भारतीय असेल, त्याच्या सोयीसाठी गावाखेड्यातल्या लोकांनी पण मोडकं तोडकं हिंदी शिकून घेतलं पाहिजे, अशा प्रकारची धारणा आपल्याकडे लोकांमध्ये आहे. हे आकाशवाणीत आहे, हे दूरदर्शनमध्ये आहे. तुम्ही कुठेही आकाशवाणी दूरदर्शनमध्ये कुठेही जा, काम करणारे लोक आपले आहेत, पण सगळे वरचे बॉस उत्तर भारत, UP, बिहार आणि या राज्यांमधले आहेत. आता ह्याचा लोक काय म्हणणार? म्हणजे आपल्याकडे जे फारच विश्वबंधुत्ववादी लोक आहेत त्यांचं काय म्हणणं? मग देशात लोक कुठेही जाऊ शकतात. जाऊ शकतात, देशात लोक कुठेही जाऊ शकतात, पण कुठेही गेल्यावर तिथल्या लोकांची भाषा बोलायची जबाबदारी त्यांची आहे की नाही? म्हणजे तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही रिक्षावाले असाल, तुम्ही कोणी असाल, म्हणजे आम्ही देशात कुठेही जाऊ, तिथं असलेल्या लोकांवर शिरजोरी करू, त्यांची भाषा बोलणार पण नाही आणि जणू काही आम्ही त्यांचे मालकच आहोत, अशा प्रकारच्या धारणेनं वागू. हे जर एखाद्या स्थानिक समाजानं मान्य केलं तर त्यातनं कृपाशंकर सिंग आणि संजय निरुपम सारखे भामटे निर्माण होतात. हे आमचे मुंबईचे भामटे आहेत. तुमच्या शहरातले काय आहेत तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही पाहून घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा एक तरी परप्रांतीय भामटा असतो जो गणेशोत्सवाचा पुरस्कर्ता आहे, ज्याचे फोटो तुमच्या शहरामध्ये सुद्धा लागलेले असतील. तर हे तुमचे शोध तुम्ही घ्या. पुण्यातल्या लोकांच्या शोधाचं काम मी करण्याचं कारण नाही आहे. आता हा जो प्रश्न आहे हिंदी भाषेचं काय करायचं, हिंदी भाषेवर भारत सरकारकडनं होणारा जो खर्च आहे तो दर वर्षाला काहीशे कोटी रुपयांचा मिनिमम खर्च आहे. आणि आपल्या भारत सरकारची ऑफिशियल लँग्वेज कमिटी आहे, त्या कमिटीवर महाराष्ट्रातले पण खासदार आहेत. आणि महाराष्ट्रातले खासदार जेव्हा असा प्रवास करतात या कमिट्या काय करतात तुम्हाला माहिती आहे, एका 5 स्टार हॉटेलमधनं दुसऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये दारिद्र्य पर्यटनासाठी ते जातात.
तर हा जो दारिद्र्य पर्यटनाचा त्यांचा कार्यक्रम आहे, या दारिद्र्य पर्यटनाच्या कार्यक्रमामध्ये भाषिक दारिद्र्य पर्यटनाचा पण भाग आहे. तर ते मग महाराष्ट्रात येतात, इथलं मराठीचं काय स्टेटस आहे वगैरे सगळं बघतात, इतर ठिकाणी जातात, हिंदीचं इतर बघतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजून जाणवतच नाही आहे की हिंदी ही भाषा मराठी माणसांना आणि त्यांच्या भाषेला विस्थापित करू शकेल. तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध गेल्या 4-6 महिन्यामध्ये आम्ही जेव्हा भांडलो त्यावेळेला हा मुद्दा आम्हाला लोकांच्या समोर नेता आला आणि त्यातनं काही गोष्टी होऊ शकल्या. आता हिंदी भाषेचा प्रश्न नाही आहे का, हिंदी भाषेचा पण प्रश्न आहे. म्हणजे हिंदीवाल्यांचं कसं झालंय, खूप खाऊन सुस्तावलेला अजगर असतो ना, त्याला स्वतःचा प्रॉब्लेम कळत नाही. हिंदीने खूप भाषा गिळंकृत केल्यामुळे त्यांना जी आर्टिफिशियल सूज आली आहे, त्यामुळे त्यांना वाटतं त्यांचंही बरं चाललंय. आणि आम्ही लोक पण उदाहरणं देताना काय सांगतो, 1970 सालापासून हिंदी ही उत्तर भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये राज्य तिथल्या न्यायव्यवहाराची प्राधिकृत भाषा आहे, घटनेच्या कलम 348(2) प्रमाणे. हे सांगायला आम्हाला आवडतं, फॅक्च्युअली हे बरोबर नाही आहे. हिंदी ही भाषा उत्तर भारतातल्या कोर्टांमध्ये तितकीच वापरली जाते जितकी मराठी ही भाषा मुंबईतल्या कोर्टांमध्ये वापरली जाते. फरक इतकाच आहे की तिथं त्यांनी कलम 348(2) टेक्निकली मान्य केलंय. आपल्या सरकारला अजून ते पाऊल उचलायला किती शतकं लागतील मला माहिती नाही. हा एवढाच फरक आहे. आता हिंदी भाषेचं काय झालंय, प्रचंड पैसा तिथे लोक देत आहेत. जो प्रश्न मराठीमध्ये लोकांच्या मनामध्ये येतो की मग ती अहिराणी तुमची नाही का, वैदर्भीय बोली तुमची नाही का, आगरी तुमची नाही का, हाच प्रश्न हिंदीमध्ये आहे, हाच प्रश्न गुजरातीमध्ये, हाच प्रश्न कन्नडमध्ये आहे. म्हणजे भाषा आणि बोली यांच्यातला जो संघर्ष आहे त्यात, आणि प्रत्येक बोली बोलणाऱ्या समाजातनं माणसं जसजशी शिकत पुढं गेली तसतसं लोकांचा बोलीचा आग्रह आणि भाषेचा आग्रह याच्यामधला संघर्ष पण तीव्र होताना दिसतो. प्राध्यापक मंडळी इथं असतील तर मला माफ करा, अनेक प्राध्यापक मंडळींनी आपापले आयुष्य एकेका बोलीवर काढलेली आहेत. बोलीचं भलं झालंय की नाही मला माहीत नाही, प्राध्यापकांचं झालंय, ते असोसिएट झालेत, प्रोफेसर झालेत, त्यांची APIची दुकानं लागलीत, गाड्या झाल्यात, फार्म हाऊस झालंय, सगळं झालंय, बोली आहे तिथं आहे. तर हे जे कोणी बोलीचे दुकानदार आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा मरेल पण अहिराणी जगेल असं होणार नाही. मराठी भाषा मरायला लागली तर ती अहिराणी समेत मरेल, ती वैदर्भीय समवेत मरेल. कदाचित 4-2 दिवसाचा मागचा पुढचा फरक असेल, पण भाषा मरेल पण तुमच्या बोली मात्र तुम्ही बोलणार आहात. अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जे तयार करतात असे लोक कवी आहेत, कारण त्यांचा धंदा चालू आहे त्याच्यावर. त्याच्याशिवाय साखर कारखानदार तुम्हाला मंचीय कवितांसाठी बोलवत नाहीत, पण तुमच्या मंचीय कवितांच्या मानधनासाठी आणि रात्रीच्या मटण दारूसाठी भाषेचं वाटोळं करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे. हे मराठी लोक आहेत, हे गुजराती लोक आहेत, यातले काही दक्षिणायनवाले आहेत, काही उत्तरायणवाले, सगळे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे भाषेचा विचार करताना मी कविता म्हणतो म्हणून भाषा टिकणार आहे अशा प्रकारचा समज बाळगणाऱ्या लोकांच्या इगोला पण नीट पंक्चर करण्याची गरज आहे. दुसरे जे लोक आहेत ते काय आहेत की त्यांनी प्रबंधच्या प्रबंध पाडलेले आहेत. हे जे प्रबंध आहेत ते पुन्हा आपल्याकडच्या ग्रंथालयांमध्ये इतके कोपच्यात आहेत की कुणीही तुमच्या आयुष्यामध्ये ते पाहणार नाहीये. भाषेचा सगळा व्यवहार जर तुम्हाला लोकांच्या पर्यंत न्यायचा असेल तर विचार करणारी माणसं आणि भाषा वापरणारी माणसं यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे. सरकारमधली माणसं आणि भाषा वापरणारी माणसं यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे. आता आपल्याकडे ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारने पदनाम कोश काढला, तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, आचार्य अत्रेयांनी त्याला बदनाम कोश असं म्हटलं. आणि अत्रे लिहायला एवढे फटकळ होते की ज्यांनी तो कोश वाचलाही नव्हता ते म्हणले बरोबरच असणार, अत्रे कसं चुकीचं सांगतील. पण माझं म्हणणं तुम्हाला असं आहे, आणि त्या पदनाम कोशाच्या सुरुवातीला तेव्हाच्या भाषा संचालकांची प्रस्तावना आहे, तुम्ही ती पहा. भाषेमध्ये नवे शब्द घडवताना, ते शब्द अंमलात आणताना आणि ते शब्द जीवन व्यवहाराचा भाग करताना, म्हणजे अत्र्यांचं संयुक्त महाराष्ट्राचं काम प्रचंड मोठं आहे हे मान्य करून सुद्धा अत्र्यांसारख्या माणसाने एका सैल आणि बेजबाबदार रिमार्कमुळे काही माणसांनी काही वर्ष खपून केलेलं जे काम आहे ते मराठी समाजाला पिंक टाकायच्या उपयोगी पडलं, हे पण आपण नाकारता कामा नये. आज महाराष्ट्र सरकारचे 60-70 कोश आहेत, ते अपुरे आहेत का? अपुरे आहेत.
ते अपुरे का आहेत? कारण सरकारमध्ये जी माणसं समित्यांवर जातात, मी महाराष्ट्राची उदाहरणं तुम्हाला का देतो? तुम्ही म्हणाल की भारतातला भाषेचा प्रश्न आहे आणि काही उदाहरणं तू महाराष्ट्राची देतोयस, तर मी तुम्हाला ऑफिशियल लँग्वेज कमिटी भारताची पण उदाहरणं देतो आणि महाराष्ट्राची यासाठी देतो की महाराष्ट्र हे भाषिक दुर्लक्षाचं टेम्पलेट आहे. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की इथे काय पद्धतीने माती खाल्ली जाते, तर तुम्हाला भारतात इतर राज्यांमध्ये काय पद्धतीने माती खाल्ली जाते याचा एक 80-90% नीट अंदाज येईल. आता आपल्याकडे जेव्हा समित्या बनतात तेव्हा त्या समित्यांमध्ये काम करणारी जी माणसं आहेत, त्या काम करणाऱ्या माणसांचं एक्सपर्टीज नीट वापरलं जाणं, त्यासाठी क्राऊडमधनं, समाजामधनं नवे शब्द, नवी परिभाषा घेणं आणि ही सगळी प्रक्रिया ट्रान्सपरंट, अत्यंत पारदर्शक आणि उत्तरदायी करणं, हे जर आपण केलं नाही तर तुम्हाला भाषेची परिभाषा कुठल्याही विषयातली विकसित करता येत नाही. भारत सरकार ज्या प्रकारे परिभाषा निर्मितीचे काही नियम घालून देतं, त्यामध्ये अनेकदा शब्दांची मूळ रूपं संस्कृतमधली असतील आणि मग ती भारतातल्या इतर भाषांमध्ये वापरून एक प्रकारची समरूपता त्यातनं निर्माण होईल, म्हणजे देशभरातला व्यवहार हा सोपा होईल, अशा प्रकारची राज्यकर्त्यांची, प्रशासकांची धारणा आहे. मी तुम्हाला 1-2 शब्द सांगतो. आपल्याकडे फाईलला सरकारी भाषेमध्ये नसती असं म्हणतात, लॅप्स होण्याला व्यपगत होणं असं म्हणतात. आता व्यपगत हा शब्द ऐकल्यावर लोकांना एकदम संताप येतो, झीट येते, हा काय फालतू शब्द आहे. पण तुम्ही मला सांगा, लॅप्स हा तरी काय शब्द आहे? म्हणजे लॅप्स हा असा एकदम पटकन उठल्या उठल्या रुळणारा शब्द आहे का? लॅप्स हा शब्द व्यपगत या शब्दाच्या पेक्षा 100 वेळा जास्त वापरला गेलाय, म्हणून लोकांना तो अधिक आपलासा वाटतो. म्हणजे व्यपगत हा योग्यच शब्द आहे असा मी आग्रह धरत नाही. मी असं म्हणतो की सरकारने जेव्हा भाषेचं काहीतरी करावं अशी समाज म्हणून आपण अपेक्षा बाळगतो, तेव्हा सरकारनं, कुठल्याही सरकारनं, काँग्रेसचं असेल, भाजपचं असेल, त्यांनी उचललेली 2 पावलं आणि समाजाकडनं निघणारं 1 पाऊल, याच्या मधला जो गॅप आहे तो भरण्याची जबाबदारी गांधी भवन असेल, मराठी अभ्यास केंद्र असेल, यांच्यासारख्या मधल्या नागरी समाजातल्या लोकांची आहे. आपलं काय होतं, सरकार म्हणतं आम्ही करतोय, लोक ऐकतच नाहीत. लोक म्हणतात सरकारला अक्कलच नाही. ह्याच्यात आपण 65 वर्ष काढलीत आपली. इतर राज्यांमध्ये हेच करत लोकांनी 70 आणि 75 वर्ष काढली. आता राज्य पुनर्रचना साधारणपणे 70-75 साली आपल्याकडे एक टप्पा संपला. नंतर 2002 साली आपल्याकडं 3 नवी राज्य निर्माण केली भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या सरकारनं, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड. आता ही पहिली राज्य आहेत देशातली जी भाषेच्या आधारावर निर्माण झालेली नाहीत. किंबहुना त्या 2 राज्यांची, मूळ राज्याची आणि नव्या राज्याची भाषा एक असून सुद्धा राज्य वेगळी झालेली आहेत. हे बाबासाहेबांनी 56 सालाच्या अगोदर म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं होतं की एका भाषेचं राज्य करावं, बरोबर आहे, पण एका भाषेचं एकच राज्य कशाला करायला पाहिजे? एका भाषेची 4 राज्य पण करता येणं शक्य आहे. तसं उत्तराखंडमध्ये झालंय. मायावतींच्या काळामध्ये त्यांनी जो एक प्रस्ताव मांडला होता त्यानुसार आणखी 5 राज्य उत्तर प्रदेशमधनं निर्माण होण्याची त्यांची अपेक्षा होती. पण मायावतींचं राजकारण गेल्या 10 वर्षामध्ये मोस्टली ईडीच्या भीतीमुळे 12च्या भावात गेलेलं असल्यामुळे त्यांनी बाबासाहेब आणि गौतम बौद्ध दोघांनाही सोडून दिलेलं आहे. त्यामुळे युपीला तर स्वाभाविकपणे सोडलेलं आहे. त्यामुळे आत्ता प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेशाचे भाग झाले. त्यानंतर आंदोलन होऊन सीमांध्रचे 2 भाग होऊन तेलंगण निर्माण झाला. आपण आणि आंध्र यांच्यात साम्य काय आहे? आपल्या ह्या 2ही राज्यांच्या बाबतीमध्ये विदर्भ वेगळा असावा असं राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवलं होतं आणि तेलंगणचं वेगळं राज्य असावं असंही सुचवलं होतं. पण आपण त्यावेळेला 53 साली नागपूर करार केला आणि हे सगळे प्रांत सोबत राहतील असा प्रयत्न केला. जसा आपण प्रयत्न केला तसा आंध्रच्या लोकांनी त्यावेळेला जेंटलमन्स ॲग्रीमेंट करून हे सगळे लोक एकत्र राहतील. तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी केलेल्या ॲग्रीमेंटला पण त्यांनी जेंटलमन्स ॲग्रीमेंट म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणीही जेंटल वुमन तुम्हाला दिसत नाही. म्हणजे तेव्हाचं भाषिक राजकारण सुद्धा पुरुषांनी केलेलं भाषिक राजकारण आहे. शिवसेनेचं जे स्थानिकतावादी राजकारण आहे ना, त्याला सुद्धा इंग्रजीमध्ये सन्स ऑफ द सॉइल, भूमिपुत्रांचं राजकारण आहे. त्याला लोक बोलताना भूमिकन्यांचं राजकारण असं म्हणत नाही. म्हणजे हे शिवसेनेला कळलं नाही.
शिवसेनेच्या क्रिटिक्सला कळलं नाही की आपल्याला भाषेचं राजकारण, म्हणजे भाषा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण भाषेचं राजकारण करण्याची जबाबदारी मात्र आपण पूर्णतः पुरुषांवर सोपवली आणि म्हणून भाषेचं महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण हिंस्त्र झालेलं आहे. याचा अर्थ बायका फार शांततावादी आहेत असं माझं म्हणणं नाही, पण बायकांना सुद्धा अनुभव घेता आला पाहिजे, त्यांना सुद्धा आपल्यातली हिंसा बाहेर काढता आली पाहिजे. तशा प्रकारची सोय सन्स ऑफ द सॉइलच्या नॅरेटिव्हमध्ये नाही. म्हणजे त्यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपण आता कुणीही चेअरमन म्हणत नाही, चेअरवुमन म्हणत नाही, आपण चेअरपर्सन अशी जेंडर न्यूट्रल टर्म आपण वापरतो. आता भाषेचं जे राजकारण आहे ते अगदी आत्तापर्यंत पुरुष केंद्री, पितृसत्ताक अशा प्रकारच्या धारणेचं का होतं? कारण आवाज उठवणं, रस्त्यावर येणं, आंदोलनं करणं, दमदाटी करणं, दुकानांच्या पाट्या अमुक भाषेत नसतील तर त्याला डांबर फासणं, एखादा माणूस तुमच्या भाषेत बोलला नाही तर त्याच्या कानाखाली वाजवणं, ही सगळी आपल्याकडची पुरुषी कृतीची लक्षणं आहेत. असं तुम्हाला फार कमी वेळेला दिसेल की आपली भाषा समोरची व्यक्ती बोललेली नाही म्हणून बाईने थोबाडीत मारलेली आहे. म्हणजे याचा अर्थ बायकांनी मारलेली नाही किंवा मारू नये ह्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण माझं त्याच्याबद्दलचं युक्तिवाद असा आहे की आपण भाषेच्या प्रश्नाकडे पाहत असताना खूपदा असं घडलं स्वतंत्र भारतामध्ये की आपण तुकड्या तुकड्याने भाषेच्या प्रश्नाकडे पाहिलं आणि आपण भारतात ऑफिशियल लँग्वेजचा विभाग केला. एक मुद्दा जो गेल्या 10-15 वर्षामध्ये आला आहे, काँग्रेसवाल्यांचं ते मूळ पाप आहे, भाजपवाल्यांनी त्याला कळसाप्रत नेलेलं आहे, ते भाषांना अभिजाततेचा दर्जा देणं हे आहे. मला माहीत आहे की 1 वर्षांच्या पूर्वी मराठी भाषेला जेव्हा अभिजाततेचा दर्जा मिळाला तेव्हा कोट्यवधी लोकांचे व्हॉट्सॲप स्टेटस भरून गेले होते, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हणून. ज्यांनी आपल्या मुलांना कधी मराठी माध्यमात घातलं नाही, ज्यांनी बाप जन्मात मराठी पुस्तकं वाचली नाहीत, जे आपल्या घरामधल्या मुलांशी सुद्धा त्यांनी इंग्लिश गाणी म्हणावीत म्हणून सातत्याने आग्रह करतात, अशा सर्व आडनावाने मराठी राहिलेल्या लोकांना सुद्धा प्रचंड भरतं आलं मराठीचं आणि सुरेश भट जिथं कुठं असतील तिथं ते उचक्या लागून बेजार झालेले असतील. त्यामुळे अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळे आत्ता काय राहिलाच नाही प्रश्न असं आपलं झालंय. हा प्रॉब्लेम तमिळनाडूपासून सुरू झाला आहे. तमिळनाडूने 2004च्या UPAच्या ॲग्रीमेंटमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये घातलेला मुद्दा होता की तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं ही तेव्हाच्या UPA सरकारची जबाबदारी. त्यांनी ते केलं. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचं झालं, संस्कृतचं झालं आणि हे झाल्याच्या नंतर मग मध्ये बराच गॅप पडला. ओडियाला मिळालं आणि मग मध्ये 10 वर्षांचा गॅप पडला आणि मग ज्या वेळेला 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या नॉन बायोलॉजिकल माणसाच्या लक्षात आलं की आता महाराष्ट्र जिंकणं हे काहीतरी चमत्कार केल्याशिवाय शक्य नाही, तेव्हा अचानक त्यांनी जसा एखादा राजा त्याला मूल झालंय असं सांगितल्यावर कंठा काढून फेकून देतो तसा अभिजात मराठीचा कंठा त्यांनी मराठी लोकांच्या अंगावर फेकून दिला आणि मग मराठी लोक हे असे एकदम मोक्षाप्रत पोचले त्यावेळेला. आणि काँग्रेसपासून MIM पर्यंत सगळ्या लोकांनी अभिजात मराठीच्या बद्दल कौतुक केलं आणि तुमच्याकडच्या पुण्यातल्याच लोकांनी मराठी लोकांना ह्या चुकीच्या दिशेनं नेलेलं आहे की 500 कोटी रुपये दरवर्षी मराठी भाषेला मिळणार आहे. रंगनाथ पठारे सर त्याचे अध्यक्ष होते, नरके सर त्या समितीत होते. या दोघांच्याही विद्वत्तेबद्दल मला पूर्ण आदर आहे, पण या दोघांनी जे तयार केलं आहे ते बाटलीतलं भूत बाटलीच्या बाहेर निघाल्यानंतर ते पुन्हा बाटलीत जायला 25 वर्ष लागणार आहेत. 500 कोटी रुपये मराठीला मिळतील असं सांगण्यात आलं. तुम्ही भारत सरकारची वेबसाईट चेक करा, तुमच्यापैकी जे जास्त उत्सुक आणि मेहनती असतील त्यांना तो डेटा मी पण देतो. गेल्या 10 वर्षामध्ये तमिळनाडूला 1.5 ते 2 कोटी रुपये मिळालेले आहेत. जर तमिळ भाषिकांना 2 कोटी रुपये मिळाले असतील जे एवढे आग्रही आहेत, तर मराठी लोकांसारख्या आळशी लोकांना 150 रुपये तरी मिळतील का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. पण तरीसुद्धा आपल्या मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि आता आपला इतका प्रचंड विकास झाला आहे मराठी भाषेचा की आयर्लंडमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा मराठी भाषेची केंद्र आपण काढली आहेत. म्हणजे असं होईल इव्हेंच्युअली की महाराष्ट्रातनं मराठी पूर्ण नामशेष होईल आणि ती आयर्लंड, इंग्लंड, टांझानिया, मोझांबिक अशाच प्रकारच्या देशांमध्ये उरेल आणि मग आपण जे लोक आहोत हे आपण मराठी डायस्पोरा होऊ आणि ते मूळचे मराठी लोक होतील. तसं झालं की मग आपली गाथा पूर्ण होईल.
हे जे मराठीचं घडतंय ते सगळ्याच भाषांचं घडतंय, लक्षात ठेवा. सगळे तमिळ लोक पण जे तिकडं आहेत त्या लोकांच्या दृष्टीनं सुद्धा भाषेवर प्रेम करणं म्हणजे काय, ते मुंडू बांधायचं आणि आपल्या सणाचं काम करायचं. म्हणजे आत्ता काय प्रकारचे भाषा बोलणारे लोक आपल्याकडे निर्माण झालेत शहरांमध्ये, गावांमध्ये, या देशामध्ये आणि इतरत्र सुद्धा. म्हणजे मराठी लोकांचं म्हणणं असं आहे, ढोल वाजवला की आम्ही मराठी आहोत. आम्ही नऊवारी नेसली, मग ती ऑलरेडी स्टिच करून आणलेली असली ती बरोबर आहे ना, हां, तर ते सोपं पडतं. म्हणजे पॅन्ट घातल्यासारखं तुम्हाला घालता येतं. हां हां, तर तुम्ही असं म्हणाल की मग हे पुरुषांनी पण करून बघावं, तर बघावं, जे हौशी लोक इथं जास्त असतील त्यांनी बघावं. तर असं केलं की तुमच्या भाषेचा विकास होईल. पुरणपोळी खाल्ली की भाषेचा विकास होईल. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांबद्दल चिकित्सक चर्चा महिनोन्महिने केली की भाषेचा विकास होईल. तर हे भाषेचं सांस्कृतिक अंग आहे, महत्त्वाचं अंग आहे. पण तुमच्या घरामध्ये मुलं मराठी शाळेतच जाणार नाहीत. तुमच्या घरामध्ये, ज्याला डॉक्टर प्रकाश परब इंटरजनरेशनल लँग्वेज ट्रान्सफर म्हणतात, एका पिढीमधनं दुसऱ्या पिढीमध्ये भाषा जाणारच नसेल, तर तुम्ही अंतिमतः आडनावाचे मराठी राहाल. असे आडनावाचे मराठी, आडनावाचे गुजराती, आडनावाचे तमिळ मी विद्यापीठामध्ये शिकवतो. अनेक भाषक मुलं माझ्यासमोर येतात ज्यांना त्यांची मातृभाषा 4-2 वाक्यांच्या पलीकडे बोलता येत नाही. आणि अनेक पालकांनी एकेकाळी असं म्हटलंय, ज्यावेळेला त्यांनी इंग्रजी माध्यम निवडलं आपापल्या मुलांसाठी देशभरामध्ये, तेव्हा लोक म्हणले मग काय प्रॉब्लेम आहे, आमची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातील, आमच्या भाषेमध्ये मात्र आम्ही घरी बोलणार आहोत त्यांच्याशी. आता 15 ऑगस्टला आमच्या सोसायटीमध्ये मी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि तिथे लहान मुलांनी देशप्रेमाची भाषणं केली. सगळी भाषणं इंग्लिशमध्ये होती. त्यांचे आजी आजोबा आपला नातू किंवा नात काहीतरी म्हणते आहे म्हणून टाळ्या वाजवत होते. हे इतकं ॲब्सर्ड आहे, थिएटर ऑफ द ॲब्सर्ड सारखं आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की आजी आजोबांनी जर इंग्रजीतलीच भाषणं ऐकायची असतील तर मग ब्रिटिशांच्या काळातला कार्यक्रम काय वाईट होता. तेव्हा किमान आपण त्यांच्या भाषेत नीट तरी बोलत होतो. आणि आता आपण ह्याला स्वातंत्र्य दिन म्हणतो. ज्यांनी वसाहतीचं राज्य सोडलं त्यांच्या भाषेत बोलणं हेच जर स्वातंत्र्याचा अन्वयार्थ सांगणार असेल तर ते लाजिरवाण आहे. आत्ताच्या पुढचा आपला जो प्रश्न आहे, मी 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. मराठी समाजासमोर, भारतातल्या अहिंदी समाजांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्थलांतराचा. किती लोकांनी इथे पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयांची संख्या वाढते आहे. हिंदूंमध्ये वाढते, मुसलमानांमध्ये वाढते आहे. मुसलमानांमधली जी संख्या वाढते आहे ती उत्तर भारतातल्या पायघोळ झगे घालणाऱ्या वहाबी आणि देवबंदी मुसलमानांची वाढते आहे. आणि त्यामुळे इथल्या मशिदीमध्ये नोकऱ्या करणारी पोरं मराठी मुसलमान नाही आहेत. म्हणजे मी हे फक्त युपीतनं स्थलांतर झालंय म्हणून तुम्हाला म्हणत नाही. जर नोकऱ्याच बघायच्या असतील भाषेच्या आधारावर मिळणाऱ्या, तर महाराष्ट्रातल्या मशिदीतल्या नोकऱ्या मराठी मुसलमानांना मिळाल्या पाहिजेत. तुम्ही मुंबादेवीला जा, ते तुमच्या अंगचटीला येणारे जे सगळे उत्तर भारतीय पंडे आहेत ते ॲक्च्युली एखाद्या ट्रेनमध्ये बसून माघारी पाठवले पाहिजेत आणि ते रोजगार इथल्या मराठी पोरांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणजे भाषेचा धर्माला जिथे छेद जातो आहे तिथे काय होतंय, मराठी माणूस गंगा आरतीचं कोऑर्डिनेशन करायला जाऊ शकत नाहीये, पण गंगा आरती करणारे लोक पार्ट टाइम इकडे येऊन गणपतीच्या पण आरत्या करतायत आणि इथल्या पण लोकांचा रोजगार घेत आहेत. जोपर्यंत इथल्या लोकांच्या डोळ्यावर हिंदी हिंदू हिंदुस्तानची भूल आहे आणि जोपर्यंत मुसलमानांना ठोकून काढल्याशिवाय रात्री झोप येणार नाही असं लोकांना वाटतंय, तोपर्यंत हा बिंडोकपणा चालणार आहे. त्यामुळे मराठी समाजाचं मोठ्या प्रमाणावर अघोषित हिंदूकरण होतंय. हे आपलं होतंय, हे पंजाबचं होतंय, हे आसामचं होतंय, हे बंगालचं होतंय, हे कानडी लोक बोंबलतायत त्यांचं होतंय, हे देशातल्या सर्व राज्यांमध्ये होतंय. आणि म्हणून 2 प्रकारच्या सांस्कृतिक आणि इतर ताकदींच्या बद्दल आपण विचार केला पाहिजे. इंग्रजी भाषेतनं येणारं जे सांस्कृतिक जागतिकीकरण आहे, सपाटीकरण आहे आणि त्यातनं आपल्या भाषांचा होणारं परिघीकरण जे आहे, या परिघीकरणाचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, हिंदी भाषेच्या पोटातनं येणारा जो देशांतर्गत वसाहतवाद आहे, त्या देशांतर्गत वसाहतवादाच्या बद्दल देखील विचार केला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या भाषा चेचल्या जाणार आहेत. तुम्ही असं सांगितल्यावर आपल्याकडे लोक लगेच म्हणतात आमचं काही हिंदीवर राग नाही, आम्ही गुलजार वाचतो, आम्ही जावेद अख्तर वाचतो. वाचा,
तुमच्या खाजगी आवडीनिवडी आणि राज्यव्यवस्थेची धोरणं याच्यामध्ये फरक करायला शिका. कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही की तुमचं हिंदीवर प्रेम आहे का नाही आहे. आणि UP बिहारमध्ये जाऊन कुसुमाग्रजांवर कोणाचं प्रेम आहे, नेमाड्यांच्या कादंबऱ्या कुणी वाचल्यात, असे प्रश्न जरा लोकांना आदनमधनं विचारा. आणि ज्या ताकदीनं आपण हिंदी भाषा शिकायला घेतो आहोत त्याच्या 1/100 ताकदीनं तरी गेल्या 60 वर्षामध्ये उत्तर भारतातले लोक मराठी शिकलेले आहेत का? जर ते मराठी शिकले असते तर पुण्यासारख्या शहरात सुद्धा रिक्षावाल्याशी हिंदीत बोलण्याची वेळ लोकांवर आली नसती. मुंबईत तर ती आलेलीच आहे. मुंबईतल्या रिक्षावाल्यांना तर ते आम्हाला रिक्षात बसवतात ही पहिली मेहरबानी करतात असं वाटतं, आणि हिंदीत बोलून आम्हाला ते गाईड करतात ही दुसरी मेहरबानी आहे, आणि मराठीचा आग्रह धरूनही रिक्षातनं फेकून देत नाहीत ही त्यांची तिसरी मेहरबानी आहे. ज्या दिशेनं आम्ही आज जातोय उद्या तुम्ही त्याच दिशेनं जाणार आहात. त्यामुळे आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. कारण काही बाबतीत आम्ही तुमचं अनुकरण करतो, काही वाईट बाबतीत तुम्ही आमचं अनुकरण करता. त्यामुळे आणि पुण्याला आपण महाराष्ट्राला नेव्हिगेट करणारा प्रदेश असं म्हणतो, तसं जर आपण खरंच राहिलो असू तर हे महाराष्ट्राच्या अंगाने विचार करूया. आणि भारतीय भाषांच्या बाबतीमध्ये सरतेशेवटी मी तुम्हाला सांगतो की आजच्या घडीला तुम्ही युनेस्कोचे रिपोर्ट पहा. प्रकाश परब सरांनी त्यांच्या काही व्याख्यानांमध्ये युनेस्कोच्या रिपोर्टनुसार भारतीय भाषांचं काय होणार आहे याच्याबद्दल बरंच तपशिलात सांगितलेलं आहे. आपली भाषा जर पोटाची झाली नाही, रोजगाराची झाली नाही, ज्ञानाची झाली नाही आणि साहित्येतर ज्ञानव्यवहाराची झाली नाही तर आपल्या भाषा फक्त इतिहासाच्या भाषा राहतील. मग आपली भाषा सातवाहनाच्या काळापासून आहे का चक्रधरांच्या आहे का ज्ञानेश्वर तुकारामांच्या आहे हे मॅटर करत नाही. भाषेचा इतिहास किती मोठा आहे याच्यापेक्षा भाषेला भविष्य आहे का नाही हा या नंतरच्या काळातला कळीचा प्रश्न आहे. आणि यासाठी भारतभरातले लोक कॅम्पेन फॉर लँग्वेज इक्वॉलिटी अँड राईट्स यासारख्या अनेक उपक्रमांच्या मार्फत लोक एकत्र काम करतात. आणि मला असं वाटतं की हे जे गांधी शिबिर आहे या शिबिरामध्ये भारतीय भाषांच्याबद्दल बोलायला मिळणं ही मला अन्वर्थक गोष्ट यासाठी वाटते की संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधींच्या इतका भारतीय भाषांवर प्रेम करणारा दुसरा माणूस नव्हता. म्हणजे नेहरू हे फारच मोठे गृहस्थ होते, पण त्यांचं इंग्रजीबद्दलचं प्रेम हे त्यांच्या भारतीय भाषांवरच्या प्रेमावर मात करणारं होतं. हे आता नाकारायला काही हरकत नाही, हे स्वीकारायला काही हरकत नाही. आणि नेहरूंवर अशी टीका केली म्हणून आपण मोदी शेठच्या गँगमध्ये जातो असंही समजण्याचं कारण नाही, कारण त्यांची टीका वास्तवाला धरून नाही आहे. आपण जे म्हणतोय ते वास्तवाला धरून आहे. त्यामुळे गांधी ह्या बाबतीमध्ये आपल्याला दिशा देऊ शकतात, पण गांधी दिशा देऊ शकतात याच्याबद्दल 100 माणसांना वाटण्यापेक्षा 10,000 आणि 10 लाख लोकांना वाटण्यासारखा काहीतरी प्रवाह निर्माण होण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये आपण एकत्रितपणे काहीतरी काम करूया असं मी सुचवतो. आणि आपण सगळ्यांनी 1 तासापेक्षा जास्त वेळ मला शांतपणाने ऐकून घेतलं. मी आपला मनपूर्वक आभारी आहे.